जळगावात अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी। बुलढाणावासियांची पाण्याची समस्या आता संपणार। बहुप्रतीक्षित नळ योजना दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा कंत्राटदाराला अल्टिमेटम। छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिक शुल्क घेणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाची तंबी। नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळांचं अनुदान रोखलं जाणार। दोषींवर दंडात्मक कारवाईचाही इशारा। गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात रयत क्रांती संघटनेचा एल्गार। 21 ऑगस्टला सांगोला तहसील कार्यालयावर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये तब्बल 20 दिवसांनंतर बरसला पाऊस। पिकांना मिळाली संजीवनी। शेतकरी आनंदात। कचरा कुंडीजवळ टाकलेलं स्त्री जातीचं अर्भक आढळलं। कल्याणच्या वारवे गावातील धक्कादायक प्रकार। रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले। अर्भकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात 2 नीलगाई गेल्या वाहून। मुसळधार पावसाचा वन्य प्राण्यांनाही फटका। हिंगोलीमध्ये पैनगंगा नदीच्या पुरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी। पुराच्या पाण्यात पोहून नदी ओलांडण्याचा केला प्रयत्न। तरुणांचा पुराच्या पाण्यामध्ये पोहतानाचा व्हिडिओ समोर। भंडाऱ्यात तुमसर बपेरा मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन उलटलं। एक महिला जखमी। नाशिकच्या अंबडमध्ये दुकानातल्या कर्मचाऱ्याला मारहाण। अंबड पोलिसांनी गुंडांची काढली धिंड। दहशत माजवणाऱ्या गुंडांना काढायला लावल्या उठाबशा। घटनेचं फुटेज समोर। आणि शिर्डीमध्ये जुन्या वादातनं चाकूनं भोसकून एका व्यक्तीची निर्घृण हत्या। 2 फरार आरोपींना पोलिसांनी केली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।